नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र श्रावण मासाला सुरुवात होत असून श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित महिना आहे आणि या महिन्यामध्ये केलेले भोलेनाथांची सेवा, उपासना, आराधना यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात। तसेच या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले, यामुळे या महिन्याचं महत्त्व अधिक वाढलं गेलं आहे। या महिन्यामध्ये केलेली सेवा, उपासना याचं आपल्याला शतपटीनं फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला देखील या महिन्यामध्ये एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय आहे आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडचणी दूर करण्यासाठी। आपले मुलं विवाह योग्य झाले आहेत, परंतु मुलांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे निर्माण होत आहेत। मुलांच्या विवाहात विलंब होत आहे, मुलांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा इतर काही दोष आहेत ज्यामुळे मुलांचा विवाह जमत नाही। यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि मुलांचा शिव पार्वतीसारखा जोडा देखील जमणार आहे। आता हा उपाय आपल्याला करायचा आहे विड्याच्या पानाचा। एक सेवा करायची आहे। आता ह्या विड्याच्या पानाचा उपाय सेवा कशा प्रकारे करायची आहे याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे देणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी आपण विड्याच्या पानाचा उपाय जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तर आपण या विड्याच्या पानाचं धार्मिक महत्त्व जाणून घेऊया। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये या विड्याच्या पानाला इतकं महत्त्व काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया आणि मगच आपण उपाय कशा प्रकारे करायचा आहे हे जाणून घेऊया। तर समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान श्री हरी विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले। त्यात थोडे शिल्लक राहिलेले अमृत मोहिनीने जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले। थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली। ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली। हिरवीगार पानं असलेली वेल पाहून देवाने त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केलं। भोजन झाल्यावर देवी देवता या पानाचा विडा खाऊ लागले। त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा आणि दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली। या विड्याच्या पानाच्या टोकास महालक्ष्मीचा सहवास असतो, तर विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास, तर मधोमध सरस्वती देवीचा, तर डाव्या बाजूस पार्वती मातेचा वास आहे आणि पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास, तर मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास आहे आणि या विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास आहे आणि या विड्याच्या पानाच्या खाली मृत्यूदेवतेचा वास असल्याचं म्हटलं जातं आणि म्हणूनच तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढूनच मग सेवन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे। तर हा उपाय आपल्याला करायचा आहे श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी। तुम्ही जर शुक्रवारी या उपायाला सुरुवात करत असाल तर 5 शुक्रवार हा उपाय करायचा आहे। मंगळवारी जर हा उपायाला सुरुवात करत असाल तर 5 मंगळवार हा उपाय करायचा आहे। उपाय करताना आई वडिलांनी किंवा मुलामुलींनी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल। कुटुंबातील व्यक्ती जर उपाय करत असेल तर त्यांनी आपल्या मुलांचं नाव घेऊन या उपायाला सुरुवात करायची आहे। तर उपाय कसा करायचा आहे, तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम तर घराची साफसफाई करायची आहे, कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य नेहमी असतं। त्याचबरोबर माता लक्ष्मी हे माता पार्वतीचं स्वरूप आहे आणि श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना आणि माता पार्वतीला समर्पित महिना आहे आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे। त्याचबरोबर मुलं ज्या वेळेला आंघोळ करतात तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे काळे तीळ, खडे मीठ, पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम, गंगाजल असेल तर ते देखील टाकायचं आहे। यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतात तर ते दूर होण्यास मदत होते। त्याचबरोबर मुलांचं मन शांत, एकाग्र होतं आणि मुलांच्या शरीरावर जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होते। त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे। सर्वप्रथम देवपूजा करायची आहे। देवपूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती अखंड तांदूळ ठेवायचे आहेत, एकही तांदूळ तुटलेला नसावा। त्यावरती तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे। 21 अखंड अक्षदा मोजून या दिव्यात टाकायच्या आहेत। त्याचबरोबर 2 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापराची वडी आणि चिमूटभर हळद या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण आपण नेहमी पाहतो अग्नीला साक्षी मानूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते आणि म्हणूनच आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे।
त्यानंतर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो करायचा आहे। यासाठी आपल्याला लागणार आहेत विड्याची 6 पानं, कुठेही फाटलेली तुटलेली खराब झालेली नसावीत आणि पानं घेत असताना देठासह आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर लागणार आहे एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं। तर सर्वप्रथम आपण एक ताट घ्यायचं आहे। या ताटामध्ये देखील तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती तुम्हाला ही जी विड्याची पानं आहेत तर ती ठेवायची आहेत। 6 पानं ठेवताना 3 2 2 2 अशा प्रकारे तुम्हाला 3 ठिकाणी पानं ठेवायची आहेत। या पानांवरती वरच्या पानावर देखील तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 21 अखंड अक्षदा या पानावरती ठेवायच्या आहेत। तिन्ही पानावरती 21 21 अखंड अक्षदा मोजून ठेवायच्या आहेत। एकही जास्त किंवा एकही कमी नसावी। त्यानंतर एक लेकूरवाळं हळकुंड घ्यायचं आहे। हळकुंड घेत असताना ते देखील कुठेही तुटलेलं खराब झालेलं नसावं। त्यानंतर 3 विड्यांच्या पानांवरती 3 हळकुंड ठेवायचे आहेत। आपण जे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी जी घेतलेली आहे ती एका विड्याच्या पानावर ठेवायची आहे आणि दुसरे 2 विड्याची पानं आहेत तर त्यावरती ते ठेवायचं नाही। फक्त एकाच विड्याच्या पानावरती तुम्हाला ते ठेवायचं आहे, म्हणजे जी जुडी घेतलेली आहे 2 विड्याच्या पानाची तर त्यावरती। त्यानंतर बाकीच्या वस्तू तुम्हाला सर्व सेमच ठेवायच्या आहेत। त्यानंतर हिरवी वेलची जी असते तर ती हिरवी वेलची घ्यायची आहे। 2 हिरव्या वेलच्या, 2 अखंड लवंगा या तिन्ही विड्यांच्या पानांवरती तुम्हाला ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला देवघरासमोर ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची किंवा माता पार्वतीची मूर्ती प्रतिमा असेल तर त्यांच्या समोर ही जी आपण विड्याची पानं घेतलेली आहेत त्यावर वस्तू ठेवलेल्या आहेत तर ते ठेवायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। सर्वप्रथम तर तुम्हाला या तुपाच्या दिव्यासोबतच त्या ठिकाणी अगरबत्ती लावायची आहे। ही जे वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 108 वेळा मी जो मंत्र सांगत आहे तर तो म्हणायचा आहे, ओम ह्री श्री गौरीभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा आहे। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, मंत्र समजला नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचं आहे। ओम ह्री श्री गौरीभ्यो नमः, ओम ह्री श्री गौरीभ्यो नमः, ओम ह्री श्री गौरीभ्यो नमः असा हा मंत्र आहे। थोडा अवघड आहे परंतु तुम्ही जर एकदा म्हटला तर तुम्हाला तो बोलता येईल आणि तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, कारण आपल्या कुटुंबावर जी काही विघ्न, संकट, बाधा, अडचणी येत असतात तर ती आपल्याकडून आपल्या कुलदेवतेची जी सेवा राहिलेली असते तर त्यामुळे येत असतात। आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे, जी काही समस्या आहे तर ती तुम्हाला या पानाच्या विड्यावरती बोलून दाखवायची आहे। त्यानंतर आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। मुलं करत असतील तर मुलांनी बोलायचं आहे। आता जर मुली हा उपाय करत असतील तर त्या उपायामध्ये जर करताना या 5 शुक्रवारामध्ये किंवा या 5 मंगळवारमध्ये जर मुलींना पिरियड्स आले तर मग त्यांनी तुमच्या कुटुंबातील कोणत्याही म्हणजे आईकडून, बहिणीकडून किंवा इतर कोणाकडूनही हा उपाय करून घेऊ शकता किंवा आई वडील देखील हा उपाय अगोदर सांगितलं त्याप्रमाणे करू शकतात। हा उपाय ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्या दिवशी तामसिक पदार्थ खाणं, मांसाहार करणं टाळायचं आहे, मन शांत ठेवायचं आहे। शक्य असेल तर या दिवशी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे आणि हा उपाय करताना आपल्या कुटुंबातील लोकांव्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला समजणार नाही अशा पद्धतीनं उपाय करायचा आहे। फक्त विधी न करता मनापासून प्रार्थना करायची आहे, म्हणजेच श्रद्धेनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर आपण हे जे 3 पानाचे विडे ठेवलेले आहेत तर त्यातील 1 पानाचा विडा उचलून घ्यायचा आहे ज्याच्यावरती 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी नाही असा। त्यानंतर आपण जो पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा एक धागा घेतलेला आहे तर त्या धाग्याने 7 वेळा तुम्हाला हे जे पानाचा विडा आहे तर त्याला गुंडाळायचा आहे, म्हणजे 7 वेळा बांधायचा आहे। हे करत असताना तुम्हाला मी पुन्हा एकदा एक मंत्र सांगते तर तो मंत्र म्हणायचा आहे, ओम पार्वती पते नमः, ओम पार्वती पते नमः हा मंत्र तुम्हाला 7 वेळा म्हणायचा आहे आणि हा धागा 7 वेळा तुम्हाला या पानाच्या विड्याला गुंडाळायचा आहे। यातील वस्तू पडू द्यायच्या नाहीत। वाटलं तर तुम्ही एखादा पेपर घेऊ शकता, त्या पेपरामध्ये हा पानाचा विडा ठेवून त्यावरती तुम्हाला गुंडाळलं तरी देखील चालेल। आणि त्यानंतर अशा प्रकारे हे दोन्ही पानाचे विडे तुम्हाला गुंडाळायचे आहेत। 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ज्याच्यावरती आहे तर ते पानाच्या विड्याला गुंडाळायचा नाही, तो तसाच देवघरासमोर ठेवायचा आहे। त्यातील तो 1 पानाचा विडा घेऊन आपल्या ज्या ठिकाणी तुळशी माता आहे, तुळशी माता हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि माता लक्ष्मी तुळशीमध्ये वास्तव्य करते आणि माता लक्ष्मी, पार्वती, तुळशी माता हे एकच वास्तव्य आहे आणि त्यामुळे तुम्हाला 1 पानाचा विडा घेऊन तुळशी मातेजवळ नेऊन ठेवायचा आहे आणि तुळशीला आपल्या मुलांच्या विवाह
जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे, हळदी कुंकू अक्षदा व्हायच्यात, 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि हा त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला माझ्याही मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडाजमूळ दे अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर दुसरा जो पानाचा विडा आहे तर तो पानाचा विडा घेऊन ज्या ठिकाणी आपल्या घराच्या जवळपास माता लक्ष्मीचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जाऊन दुसरा पानाचा विडा त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचा आहे. आपल्या मुलांचे लवकर हळदीने हात पिवळे होऊ दे अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे, सेवा करायची आहे, तिथं देखील धूपदीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. जर शक्य असेल तर माता लक्ष्मीला देवघरासमोर तुम्हाला या दिवशी लाल रंगाचं फूल जास्वंदीचं असू दे किंवा कोणतंही, शक्यतो गुलाबाचं असेल तर अतिशय उत्तम तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि अशा प्रकारे 2 पानाचे विडे तुम्हाला एक तुळशीजवळ आणि एक तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंदिराजवळ ठेवायचं आहे मंदिरामध्ये. जर माता लक्ष्मीचं मंदिर जर नसेल तर कोणतेही देवी देवतेचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये नेऊन तुम्हाला हा पानाचा विडा ठेवायचा आहे, प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तिसरा जो पानाचा विडा राहिलेला आहे जो आपल्या देवघरासमोर आहे तर तो पानाचा विडा तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवायचा आहे. त्याची तुम्हाला दररोज ह्या शुक्रवारपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत दररोज सकाळ संध्याकाळ धूपदीप दाखवून पूजा करायची आहे. असे तुम्हाला 8 दिवस करायचं आहे. यातील जी विड्याची पानं आहे तर ती तुम्ही बदलू शकता, नाही बदलली तरी चालतील. आणि दर शुक्रवारी ही विड्याची पानं बदलायची आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला नवीन पानं ठेवायची आहेत. आणि जे मी तुम्हाला 2 पानाचे विडे सांगितलेले आहेत मंदिरामध्ये ठेवायचे तर तुम्हाला 5 सलग शुक्रवार किंवा 5 मंगळवार हे पानाचे विडे एक तुळशीजवळ आणि एक तुमच्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि तुळशीजवळचा जो पानाचा विडा आहे तर तो दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचा आहे. किंवा ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असेल किंवा केळीचं झाड असेल, आवळ्याचं झाड असेल तर त्या ठिकाणी त्या झाडाची जाऊन पूजा करायची आहे आणि त्या झाडाच्या मुळाशी ठेवला तरी देखील चालेल. तर अशा पद्धतीने ही सेवा करायचं आहे. 5 शुक्रवाराच्या आतच किंवा 5 मंगळवारच्या आतच तुमच्या मुलांचा विवाह जमणार आहे, तुमच्या कानावर चांगली बातमी पडणार आहे. त्यानंतर आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत हळकुंड अक्षदा आणि 1 रुपयाचं नाणं, सुपारी, वेलची, लवंग, तर याची तुम्हाला एक पोटली करायची आहे. विड्याची पानं यामध्ये ठेवायची नाहीत. तुम्ही ज्या ठिकाणी घरातील धनधान्य पैसा ठेवता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी याची एक पोटली तयार करून ठेवायची आहे. कारण सुपारी हे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे, 1 रुपये हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, हळकुंड हे भगवान श्री हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. अक्षदा, लवंग आणि वेलची माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये अर्पण केली जाते. माता लक्ष्मीला अक्षदा अत्यंत प्रिय आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही पोटली तयार करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आणि दररोज देवपूजा करताना या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत यावरती तुमच्या कुलदेवतेचं, भगवान श्री हरी विष्णूंचं, भगवान शिवांचं, माता लक्ष्मीचं, पार्वती मातेचं, अशा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. आणि अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. मी जो मंत्र सांगितलेला आहे तो फक्त मंत्र म्हणायचा आहे. तुळशीजवळ पूजा करताना तुळशीचा मंत्र म्हणायचा आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही अर्पण करणार आहात तिसरा विडा पानाचा तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला तिथल्या देवी देवतेचं नामस्मरण करायचं आहे. फक्त उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचं आहे आणि मुलांसाठी स्थळ पाहणं चालूच ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.